आपण आज केळीच्या बागेत आलेलो आहे. तर हे जे पानं फाटलेले आहेत, हे जे केळीचे पानं फाटत आहेत, याचं मुख्य कारण जास्त हवा आल्यामुळे होतं आहे. दुसरी गोष्ट, आता याला उपाययोजना काय करायला पाहिजे, तर उपाययोजना म्हणून आपण याला ड्रिप ॲप्लिकेशन देऊ शकतो. त्या ड्रिप ॲप्लिकेशनमध्ये जर तुम्ही नायट्रोजनचं प्रमाण थोडंसं वाढवलं आणि पोटॅशचं वाढवलं, तर याला कुठंतरी समतोल होऊ शकतो, जेणेकरून याला स्ट्रेसमध्ये झाड जात नाही. जर झाड स्ट्रेसमध्ये गेलं, पानं फाटल्यामुळं काय होतं की पानातील ज्या सेल असतात त्या तुटतात. तुटल्याच्या नंतरला हे झाड पूर्णपणे स्ट्रेसमध्ये जातं. अबायोटिक स्ट्रेसमध्ये गेल्यामुळं काय होतं की उत्पन्नात आपली कमी होते. त्यामुळं आपण काय करायचं, तर पोटॅशियम सिलिकेट हे ड्रीपमधून जर आपण दिलं तर याचा फायदा असा होईल की थोडंसं सिलिकॉन जास्त असल्यामुळे पोटॅशियम सिलिकेट गेल्यामुळे याला स्ट्रेसमध्ये जाणार नाही आणि झाड पूर्णपणे रिकवर होईल. दुसरी गोष्ट आहे की ड्रिप ॲप्लिकेशनमधून कॅल्शियम नायट्रेट एकरी तुम्ही 4 किलो, बोरॉन 500 ग्राम, झिंक 250 ग्राम आणि प्रोमिन हे 1 लिटर ह्या पद्धतीनं जर तुम्ही ड्रिप ॲप्लिकेशन केली तर झाड व्यवस्थितपणे ग्रोथ होईल, कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि शक्य झाल्यास आता तापमान जास्त आहे त्यामुळं थोडंसं पाण्याचं नियोजन व्यवस्थित ठेवा, वापसा कंडिशनवरतीच ठेवा, पाणी कमी पडू देऊ नका. जर पाणी कमी पडलं तरीसुद्धा झाडं स्ट्रेसमध्ये जातात आणि याचा परिणाम उत्पन्नावर